एकमेकांचे पदाधिकारी आपल्या पक्षामध्ये घेण्यावरून काही दिवसांपूर्वी राज्याच्या मुख्य राजकारणात झालेला वाद शांत झाल्याचं वाटत असतानाच डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा हा वाद उफाळून आलाय। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये केलेल्या प्रवेशानंतर डोंबिवलीत शिवसेनेकडून पत्रकार परिषद घेऊन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे। आमच्याकडे येण्यासाठी तुमच्या पक्षातील अनेक लोक रांगेत असून आम्ही युती धर्माचं पालन करत असल्याचं सांगत आमदार राजेश मोरे यांनी पुन्हा एकदा युती धर्माची आठवण करून दिली आहे। आमच्या पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना वेगवेगळे आमिष दाखवून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे महायुतीच्या विरोधात जाऊन काम करत असल्याची टीका आमदार राजेश मोरे यांनी केलेली आहे। तर रवींद्र चव्हाण हे 4 वेळा आमदार राहूनही त्यांना पक्ष बांधणीसाठी शिवसेनेचे कार्यकर्ते घ्यावे लागणं हे दुर्दैव असल्याचंही त्यांनी सांगितलंय। इतकंच नाही तर आम्ही युती धर्माचं पालन करत असून आमच्याकडे येण्यासाठी तुमच्याकडील अनेक जण रांगेत आहेत, परंतु आम्हाला तसं करायचं नाहीये असं सांगत त्यांनी युती धर्माची पुन्हा एकदा आठवण करून दिली। डोंबिवली शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे 4 वेळा असलेले आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी आज आमच्या पदाधिकाऱ्याचा आज प्रवेश घेण्यात आलेला आहे। मधल्या 1 महिन्यापूर्वी सन्माननीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या चर्चा झाल्यानंतर की भारतीय जनता पार्टीचा कुठलाही पदाधिकारी शिवसेनेत घ्यायचा नाही आणि शिवसेनेचाही पदाधिकारी भारतीय जनता पार्टीमध्ये घ्यायचा नाही असं ठरलेलं असताना सुद्धा आज आमच्या एका पदाधिकाऱ्याचा आज प्रवेश घेण्यात आलेला आहे। मी त्याचा निषेध करतो। आदरणीय अटल बिहारी वाजपेयी साहेब असतील, आदरणीय लालकृष्ण अडवाणी साहेब असतील आणि आदरणीय प्रमोदजी महाजन साहेब असतील आणि आमचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी या भारतीय जनता पार्टी शिवसेना हा महायुतीचा महायुती ही वर्षानुवर्ष या युतीच्या माध्यमातून आपण काम करत आहोत। केंद्रामध्ये पण महायुतीची सत्ता आहे, राज्यामध्ये पण महायुतीची सत्ता आहे आणि मग ते असून सुद्धा राज्यामध्ये ठरलेलं असून सुद्धा आज आमच्या एका कार्यकर्त्याचा प्रवेश घेण्यात आलेला आहे। आज आमच्याही शिवसेना पक्षाकडे भरपूर अशी लाईन आहे, मी ती डिक्लेअर पण करू शकतो कोण कोण येणार आहेत आपल्याकडे, पण आम्ही एकदा दिलेला शब्द हा कधी न मोडणारा शिवसैनिक आहे। कारण ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची सेना आहे। एकदा शब्द दिला म्हणजे शब्द दिला आणि इथे अनेक उमेदवार प्रचंड प्रमाणात इच्छुक आहेत शिवसेनेमध्ये। आज भारतीय जनता पार्टीकडे उमेदवार नसल्यामुळे 4 वेळा आमदार असून सुद्धा कुठल्याही संघटनेचा बांधणी न केल्यामुळे आज शिवसेना पक्षाचे उमेदवार फोडण्याचं काम रवींद्र चव्हाण साहेब करत आहे। अनेक प्रलोभन, अनेक हे देऊ ते देऊ अशी प्रलोभन देऊन आमच्या पदाधिकाऱ्यांना फोडण्याचं काम रवींद्र चव्हाण साहेब करत आहेत। हे अतिशय चुकीचं आहे। मी त्याचा निषेध करतोय।